मस्त झणझणीत असा आपला हा कोळंबी रस्सा रेडी झालेला आहे. दिसायला जेवढा भारी दिसतोय, चवीला तेवढाच अप्रतिम लागणार आहे. नमस्कार, कुक विथ छायामध्ये मी छाया तुमच्यासाठी आज कोळंबी रस्स्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता कोळंबी रस्सा अगदी भारी झालाय. कोकणी पद्धतीने मी हा कोळंबी रस्सा बनवून दाखवणार आहे. तर वेळ वाया न घालवता रेसिपी करायला घेऊया. कोळंबी रस्सा बनवण्यासाठी इथे मी बारीक आकाराच्या 300 ग्राम कोळंब्या साफ करून घेतलेल्या आहेत. कोळंबी मार्केटमधून आणली की ती कशी साफ करायची इथे ते दाखवते मी तुम्हाला. कोळंबीचं पुढचं तोंड आणि शेपटाचा भाग अलगद हाताने खेचून काढायचा आहे. त्याचप्रमाणे कोळंबीच्या आतमध्ये काळा धागा असतो. तो काळा धागा आपल्याला अलगद हाताने खेचून काढायचा आहे. या प्रकारे मी ह्या सर्व कोळंब्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून साफ करून घेतलेल्या आहेत. ह्या कोळंब्यांना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि त्याचप्रमाणे अर्धा चमचा आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात आलं लसणाची पेस्टही घालू शकता. हळद आणि मीठ कोळंब्यांना छान कोट करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. कोळंबी रस्सा बनवण्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत आणि त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलंय. त्याचप्रकारे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. मूठभर स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचप्रकारे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. पुदिना ऑप्शनल आहे, पण पुदिन्यामुळेच कोळंबी रस्स्याला छान चव येते. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये हे सर्व छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि कोळंबी रस्स्यासाठी आपलं हे हिरवं वाटण रेडी झालेलं आहे. दुसरीकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यात आपण मॅरिनेट केलेल्या कोळंब्या घालायच्या आहेत. कोळंब्या जास्त असल्यामुळे मी ह्या 2 बॅचमध्ये फ्राय करून घेतेय. कोळंबी आकाराने बारीक असल्यामुळे ती पटकन फ्राय होणार आहे. त्यामुळे अगदी 4 ते 5 मिनिटातच आपल्याला हे तेलातून फ्राय करून बाहेर काढायचे आहेत. पहा कोळंब्यांचा आकार गोल झालाय आणि ह्या स्टेजला आपण ह्या कोळंब्या एका ताटामध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे मी दुसरीही बॅच फ्राय करून घेते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. अशा प्रकारे मी सर्व कोळंब्या छान फ्राय करून घेतलेल्या आहेत. त्या आपण बाजूला ठेवूया आणि कढईमध्ये तेलामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा आपल्याला कलर हलका येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यातच आपल्याला 2 मीडियम आकाराचे टोमॅटो कापून घालायचे आहेत आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मॅरिनेट करतेवेळीही आपण कोळंबीमध्ये मीठ आणि हळदीचा वापर केला होता. त्यामुळे इथे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिठाचाच वापर केला आहे. इथे 2 चमचे मी मालवणी मसाला वापरतेय. मसाल्यामुळे काय मस्त असा कलर आलाय, पाहू शकता तुम्ही. घरगुती मसाला आहे आमचा हा. त्यातच आपण जे हिरवं वाटण तयार करून ठेवलेलं ते घालायचं आणि हे सर्व आपल्याला तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचं आहे. ओलं खोबरं नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता. सुक्या खोबऱ्याने ही ग्रेव्ही खूप छान होते. मसाला छान परतून झालाय आणि ज्या कोळंब्या आपण फ्राय करून ठेवलेल्या त्यात घालूया आणि एकदा छान मिक्स करून घेऊया मसाल्यासोबत. घरगुती मसाल्यामुळे काय जबरदस्त असा कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. कोळंब्या छान कोट झाल्यात मसाल्यासोबत.
त्यातच आपल्याला 2 ग्लास मी इथे गरम पाणी करून घेतलंय ते घालायचं आणि मसाला पाण्याबरोबर सर्व छान मिक्स करून घ्यायचा आहे. कोळंब्यात चिवट होऊ नये म्हणून आपल्याला नेहमी इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आमसूल घालते मी इथे, म्हणजेच कोकम घालायचे आहेत आपल्याला इथे 6 ते 7. झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. स्लो गॅसवर आपल्याला एक 7 ते 10 मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे. एक 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण उघडून बघूया. पहा काय सुंदर तर्री आली आहे. काय भारी दिसतंय आपला हा कोळंबी रस्सा. वरून कोथिंबीर घालतेय. माझी कोळंबी रस्स्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. धन्यवाद.